लोकांना मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या 3 तुकड्या आता पुण्यामध्ये दाखल झाल्यात। या पथकाकडून सिंहगडच्या एकता नगरमध्ये बचाव कार्य सुरू करण्यात आले। एनडीआरएफच्या असिस्टंट कमांडर प्रवीण दत्त यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश खरबरिया। च्या 3 तुकड्या ह्या दाखल झालेल्या आहेत। एक तुकडी जी आहे ती एकता नगर परिसरात आहे आणि या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आहेत असिस्टंट कमांडर प्रवीण दत्त साहेब। सर, काय सांगताल आपले किती तुकड्या आहेत आणि पुण्यामध्ये काय कॉल आहेत तुमच्याकडे? पुण्यात आपल्या आता सध्या 3 टीम्स वेगवेगळ्या भागात चढिंग झाल्यामुळे पोहोचले। तर ह्या एकता नगर सोसायटी जी आहे तिथे एक टीम आहे आणि वारजेमध्ये 2 टीम पाठवलेल्या आहे आपण। इथं आम्ही यायच्या आतच पाणीची लेवल कमी झालेली आहे, त्याच्यामुळे एनडीआरएफचा अजून काही ॲक्टिव्ह ऑपरेशनल रोल नाही आलेला इथं। बाकीच्या एजन्सीजने आधी काम केलेलं आहे इथं आणि पाणी आता तुम्ही बघताय कमी झालेलं आहे। कारण हा जो परिसर आहे हा नदी शेजारीचा आहे, तर आपण नागरिकांना काही आव्हान करणार आहे का, काही वेगळी काही यंत्रणा राबवणार आहे? कारण पाणी पुन्हा वाढू शकतं। नागरिकांना एवढंच आव्हान आहे की जे कॉर्पोरेशन म्हणा किंवा लोकल बॉडीज ज्या सूचना देतात त्याच्यावरती लक्ष ठेवून त्यांच्याप्रमाणे वागावे, हेच एक मेन सूचना आहे। हे होते एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर यांनी लोकांना आव्हान केलं आहे सतर्क राहण्याचं आणि वेळेत प्रशासनासोबत संपर्क साधण्याचा। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे सोबत निलेश खरबरिया, झी मीडिया, पुणे।